गोष्ट आपलीच आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहे व्हाईटफील्ड बेंगलोर येथे बापू ब्रो सोबत गोष्ट आपलीच आहे या कार्यक्रमात. तर आजच्या गप्पा खूप चविष्ट असणार आहेत असं मी म्हणेन, कारण काही गोड आठवणी, खमंग चर्चा आणि काही तिखट प्रश्न. तर आता तुम्ही म्हणाल हे काय चर्चा आहे का मेजवानी? तर ही मेजवानीच आहे, कारण आज आपण आलेलो आहे दहेकर फॅमिलीकडे, जे आहेत आस्वाद फूड्सचे सर्व रुपाली दहेकर आणि संदीप दहेकर. सो आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत, जाणून घेणार आहे त्यांचं बालपण कसं होतं, त्यांचं शिक्षण कसं झालं, बेंगलोरला कसे आले आणि मग आस्वादची आयडिया कोणाची आणि ते उभारण्यासाठी त्यांना काय काय कष्ट घ्यावे लागले. गोष्ट आपलीच आहे. तर आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया, की म्हणजे तुमचं बालपण कुठे गेलं, शिक्षण कुठे झालं, कॉलेज वगैरे असं. ते सुरुवात कोणापासून? घरी कोणाचं चालतं काय? नाही, दोघांचंही चालतं. काही प्रॉब्लेम नाही, सुरू करा. माझं बालपण झालं आहे कळंब, यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये कळंब म्हणून तालुका प्लेस आहे. तिथलं माझं माहेर आहे आणि तिथेच माझं बालपण, मी 12व्या वर्गापर्यंत तिथेच होते. त्यानंतर यवतमाळला माझं कॉलेज होतं, ग्रॅज्युएशन, BA ग्रॅज्युएशन, आणि जर्नलिझम मी पुण्यामध्ये येऊन केलं. तुमच्याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊ. मी संदीप दहेकर. ॲक्च्युली माझा जन्म, बालपण आणि शिक्षण हे यवतमाळमध्ये झालेलं आहे. ग्रॅज्युएशन केलं आहे मी यवतमाळमधून. त्यानंतर मी मुंबईला गेलो शिकायसाठी म्हणून. तिथे मी 2 वर्षाचा डिप्लोमा इन फिल्म ॲनिमेशन केला. त्यानंतर पुण्यामध्ये शिफ्ट झालो, तिथे जॉब केला. जवळपास पुण्यामध्ये मी जॉब केला 2011 पासून ते 2019 पर्यंत. 2012 लग्न झालं. म्हणजे तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. म्हणजे यवतमाळ म्हणजे गावाजवळ जवळ आहेत की? गाव म्हणजे तिचं कळंब आहे, माझं यवतमाळ 23 किलोमीटर डिस्टन्स आहे यवतमाळ अच्छा. कळंब. तर ते घरूनच झालं सगळं. ओके. पण आम्ही दोघे त्यावेळेस पुण्यालाच होतो. पुण्यातच. अच्छा. ओके. पहिल्यांदा आम्ही पुण्यातच भेटलो. भेटलो. बघण्याचा कार्यक्रम जसे चहा पोहे हा पुण्यातच झाला. ओके. त्यानंतर आमची पसंती झाली, सगळ्या चर्चा झाल्यानंतर लग्न ठरलं. तर 2012 लग्न झालं आमचं. होकार कोणाकडून आला होता पहिला आमच्याकडूनच आला होता. तुमच्याकडूनच? सेकंड होकार दिला. म्हणजे आता काही वाटत नाही ना की नाही होकार बिलकुल नाही. गडबड कसं आहे, केली, लवकर त्यावेळेस- केली? असं किती काही वर्ष झाली लग्नाला? 14 वर्ष. 14 वर्ष. 2012. बरं. काही किस्सा वगैरे, आठवण? कारण गावाकडची लग्न म्हटल्यावर भरपूर किस्से असतात. ऍक्च्युली आमच्या इकडे असते, आमचं लग्न होतं उन्हाळ्यामध्ये. हिला त्या पिरियडमध्ये बीपीचा त्रास झाला होता. ओके. म्हणजे लग्नाची धावपळ, ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये तिला बीपीचा त्रास झालेला. पण ती लो बीपी मध्ये सुद्धा तिची नॉर्मल होती तशी. तिचं काही जास्त हे नव्हतं, पण एक चक्कर आली होती तिला फक्त. त्याच्यामुळे आम्ही डॉक्टरला बोलवलं. तर ते गरमीचा प्रकोप, दुसरं काही नाही. उष्माघात वगैरे असं? तसं झालं होतं ते. बाकी लग्न तर फार चांगल्या पद्धतीनं पार पडलं दोन्हीकडनं. आणि संसार चांगला सुरू झाला. एकदम हळूच म्हणतात दोन्हीकडून. कारण दोन्हीकडे असतं लग्न. मग लग्नानंतरचं पहिलं भांडण कधी झालेलं? दसऱ्याच्या दिवशी. दसऱ्याच्या दिवशी पहिला दसरा, त्याच दिवशी झालं आमचं भांडण. म्हणजे सोनं वाटायच्या ऐवजी? हा, सोनं वाटायचं होतं आणि आम्ही भांडलो होतं. जायचं होतं मला कुठेतरी, त्याच्यावरनं ते आमचं भांडण झालेलं होतं, पण मिटलं लवकर. दसरा होता त्याच्यामुळे. त्यावेळेस काय झालं, मी जस्ट आलो इथे आणि आमच्या ऑफिसचा असा एक प्रोजेक्ट आला आमच्याकडे की म्हणजे मी सकाळी 9 वाजता जायचो तर रात्री 12 आणि 1 वाजता घरी यायचो. अच्छा. तर ही 4 दिवसातच म्हणजे आता मी काय करू म्हणजे तिचे तुझे बरोबर आहे, आता काय करणार म्हणजे कसं. मग ही म्हणे एक काम करू का, मी आपण जे फूड बिझनेस सुरू केला होता पुण्यामध्ये तो आपण इथे प्रयत्न करायचा का म्हणे. म्हटलं हो नक्की करूया.
आणि मराठी तर म्हणजे जवळपास 1.5 महिना कोणी मिळालंच नाही, म्हणजे शब्द पण ऐकला नव्हता इथे आल्यानंतर मराठीचा. तसंच मराठी शोधता शोधता मला एक मानसी काकू म्हणून आहेत त्या मिळाल्या. मग त्यांनी मला 1-2 ग्रुपची, मग त्यांनी नंबर शेअर केला, मग त्यांना कॉल केला, मग छानसं भेट झाली, बोलणं झालं त्यांच्याशी. मग त्यांनी मला ग्रुपला ऍड वगैरे केलं. मग तिथून कळलं की नाही, बेंगलोरमध्ये मराठी कम्युनिटी भरपूर जास्त आहेत. तर गणपतीचा फेस्टिवल असा होता की आम्हाला मोदकाची इथे रिक्वायरमेंट खूप होती, खूप जास्त. म्हणजे स्टीम मोदक, उकडीचा मोदक जो आहे तो खूप जास्त रिक्वायरमेंट होता. तो मोदक मी खाल्ला पण नव्हता, म्हणजे आम्ही दोघांनी खाल्ला पण नव्हता, बघितलंही नव्हता. कसा असतो उकडीचा मोदक असा असतो. 7 वर्ष पुण्यामध्ये राहून सुद्धा आम्हाला मोदक, उकडीचे मोदक कसे असतात हे माहिती नव्हतं. हे घरी पुण्यात जेवण वगैरे बनवत होतं की बाहेरूनच? नाही, जेवण बनवायचं. हो, तसं आम्ही पुढेच खूप आहोत. त्याच्यामुळे मग आता इथे रिक्वायरमेंट आम्हाला उकडीच्या मोदकाची दिसली. मग आता करायचं काय? मग जरा असं बघितलं, सर्च केलं आणि आम्ही पहिला अटेम्प्ट करून बघितला की अरे वा, आपल्याला जमतं की हे छानपैकी. त्याचं स्टफिंग वगैरे सगळं जमायला लागलं. पहिली ऑर्डर मिळाली आम्हाला 21 मोदकांची, पहिलीच होते. तो मोदक करायला मला 5 मिनिट लागत होते. त्या अशा कळ्या बनवायसाठी 5 मिनिट लागतात. संदीप म्हणाला, बिझनेस करायचा आहे तुला, 5 मिनिट एका मोदकाला लागलं तर कसं होईल तुझं? म्हटलं आपला पहिला स्टव आहे. बरोबर आहे. मग आम्हाला दिवाळी आली. दिवाळीमध्ये आम्हाला भरपूर ऑर्डर्स मिळाल्या त्या टाइम मध्ये, खूप जास्त. आणि करणारे कोण तर आम्ही दोघंच जण. अच्छा. मिस्टरांना म्हटलं तुम्ही सुट्टी टाकायची आणि आम्ही दोघांनी ते केलं. मग कसं करायचं? मग त्याचं एक थोडंसं आम्ही एक प्लॅन केला की अशा पद्धतीनं आपण हे करू शकतो. कारण घेतल्या तर होत्या ऑर्डर्स, त्या द्यायच्या होत्या. आणि एक शब्द असतो ना समोरच्याला दिलेला आपण, एक ते जर आपण म्हटलं याच टर्म मध्ये जर पाळलं नाही तर मग कसं होईल आपलं पुढे. मग आम्ही त्या दोघांनी मिळून सुरुवात केली, पण आम्हाला ते जमलं छान पद्धतीने. मग आम्ही छोट्या कॅटरिंगच्या, मग दिवाळी झाली, कॅटरिंग ऑर्डर घ्यायला लागलो छोट्या छोट्या, मिसळपाव, वडापावच्या बेसिक. मग असं करत करत लॉकडाऊन आलं. लॉकडाऊन मध्ये खरी गरज पडली लोकांना होममेड फूडची. होममेड फूड मध्ये मग टिफिन्स हा खूप जास्त महत्त्वाचा होता. म्हणजे त्यावेळेस ऍक्च्युली काय झालं, आता दिवाळीच्या वेळेस झालं आमचं फराळाचं हे झालं दिवाळीचं. पण ते दिवाळी फराळाच्या ऑर्डर तर घेतल्या आम्ही 35-40 फॅमिलीच्या, पण आम्हाला त्याच्यामध्ये हे माहित नव्हतं. नंतर म्हणजे आपण ऑर्डर घेतल्या, प्रिपरेशन झाली, सगळं झालं. आता हे डिलिव्हरी बँगलोरमध्ये नवीन होतं, माध्यम माहित नाही. मग ही म्हणे आता काय करायचं? आता शक्यतो आता जे जवळपासचे लोक त्यांना आम्ही म्हटलं तुम्ही पिकअप करू शकता का आमच्या इथे? ते म्हणाले हो ठीक आहे. म्हटलं ठीक आहे बा, दूरच्या ऑर्डर म्हटलं मग मी स्वतः डिलिव्हरी करायला जायचो त्या सगळ्या ऑर्डर. म्हणजे त्या पिरियडमध्ये फर्स्ट होता, आता तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं. मग त्या सगळ्या ऑर्डर आम्ही बाय सेल्फ डिलिव्हर केल्या लोकांना. ते आम्ही दोघांनी मिळून केलेलं आहे. म्हणजे असं नाही की आता हे जर मी केलं तर याची लाज कशी वाटेल बा, हा आम्ही ठेवलाच नव्हता. जर आपल्याला समोर जायचं आहे ती गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे. बरोबर आहे. आता आमच्या मेनू लिस्ट मध्ये 125 मेनू आयटम्स आहेत, म्हणजे जास्त येतील. त्यातले 125 आयटम हे आपल्याला आले पाहिजे. बरोबर आहे. तर आपण म्हणू शकतो की नाही, हा पदार्थ कोणी जर कंप्लेंट्स घेऊन आलं तर हा फेल्युअर नाहीच जाऊ शकत. हे पूर्ण म्हणजे ते आम्ही शिकलो खरं असतं. म्हणजे आम्ही श्रीखंड कसं शिकलो, पुरणाची पोळी कसं शिकलो. म्हणजे तसं तर येत होतं, लहानपणापासून हे पदार्थ येतच होते, पण जे एक प्रोफेशनल पद्धतीने आपण घरी बनवणं आणि आपण व्यवसाय करणं त्याच्यात बराच फरक आहे. मग हे जेवण बनवण्याची आधीपासून आवड होती की कसं? हो, आवड होते. काय झालं ना, मी पुण्यात जेव्हा आले तेव्हा मी माझ्या भावासोबत रूमवर राहत होते. तर त्याचं एक होतं, काही लग्नाच्या अगोदर म्हणजे काही करतो, कुठलंही काम पण आपण मेस नाही लावायची दोघांनी पण, कारण तो मेसचं खाऊन कंटाळला होता. आणि मला पण त्यांनी हरभऱ्याच्या झाडावर चढवलं होतं की मला म्हणे नाही तू छान सुंदर स्वयंपाक करते, स्वयंपाक करून तू जायचं, स्वयंपाक म्हणजे आल्यानंतर स्वयंपाक करायचा, मी तुला बेसिक हेल्प करेल म्हणे. म्हणजे खरं तर त्यांनी मला ना, आपण एक जॉब करता एज्युकेशन घेता घडत जातो, तर त्या याच्यामध्ये त्यांनी मला स्वयंपाकातनं असं घडवलं.
आणि नंतर माझं जॉब सोडल्यानंतर, जर्नलिझमचा हा जॉब सोडल्यानंतर मी शौर्यमुळे हे केलं की आत्ता काय करायचं. कारण अशा प्रोफेशनमध्ये होती की शांत बसवलं नव्हतं जात आणि बसायचं तरी कशासाठी. बरोबर. म्हणून मग मी मेस सुरू केली आणि तिथली जी आमच्या 2015ची ना दिवाळी, तिथे आम्ही 15च्या दिवाळीला आम्ही हे केलं, दिवाळी फराळ सुरू केला. तिथे पण आम्ही बघितलं की अरे इथे पण मिळतात पुण्यामध्ये, की मग आपल्याला तर येतं हे. मग आम्ही तो दिवाळी फराळाचं हे सुरू केलं. त्याच्या सेकंड इयरला असं झालं होतं की संदीपचा ऍक्सिडेंट झालेला होता आणि तेव्हा मला रिक्वायरमेंट आली होती की तुम्ही देता का करून, काय करून. तेव्हा मला यांनी इतका सपोर्ट केला ना, तू आज जर एकटीनं केलं ना म्हणे, तू उद्या खूप छान पद्धतीने करू शकशील म्हणे. आणि त्या मिन टाइम मध्ये ना माझे बाबा होते त्यावेळेस, कॅन्सर पेशंट होते ते. तर मला बाबांनी पण म्हटलं होतं, आज तू केलं ना म्हणे तर उद्या तू खरंच खूप मोठी होशील म्हणे. आणि काय माहिती, मी त्या पिरियडमध्ये मी ते केलं. म्हणजे ऍक्सिडेंट पेशंट, छोटं बाळ, आणि माझ्याकडे पण तेव्हा पण लेबर नव्हते. म्हणजे मला लेबरचा प्रॉब्लेम खूप गेला. मॉरल सपोर्ट खूप महत्वाचा होता, जो मला संदीपने खूप दिला. म्हणजे की कुठल्याही वेळेस मी थोडीशी जरी डाऊन झालीत ना, की नाही तू करूच शकते, तू करू शकते. यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते म्हणतात, तिथं ते महत्वाचं आहे. आस्वाद सुरू केलं तर बेंगलोरमध्ये, मग इनिशियली तर तुम्हाला चॅलेंज आलेच असेल. मग कधी तुम्हाला असं जाणवलं की आता आपण घरातून हे करून आपण क्लाउड किचन वगैरे असं एक सेटअप तयार करूया, मग त्याच्या वेळेला आलेले काही चॅलेंजेस तुमच्या? चॅलेंजेस असे होते की बा रॉ मटेरियल्सचे आम्हाला माहिती नव्हतं तेवढं, दुकानात कुठे आहे काय आहे. हळूहळू त्या गोष्टी आम्हाला माहिती पडत गेल्या की कुठे मिळते काय मिळते. पण तरी पण आम्ही एक गोष्ट ठाम ठेवली स्वतःशी आणि आपल्या कामाशी, की म्हटलं कुठल्याही प्रकारचं रॉ मटेरियल असू दे, त्याच्यामध्ये आपण क्वांटिटी आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टीची कुठेच तडजोड करायची नाही. आपल्या बिझनेसची जर आपण प्रामाणिक राहिलो ना, तर तो बिझनेस आपल्याला नक्की एका चांगल्या पोझिशनला नेऊन ठेवतो. कस्टमरच्या फीडबॅकने आम्ही खूप हे झालं. म्हणजे कुणाचे चांगले, कुणाचे 19-20 जरी झालं तरी पण आम्ही त्यांना पॉझिटिव्ह घेतलं, की आम्ही म्हणायचं की काही असेल तुम्हाला, तुम्ही फ्रँकली सांगा आम्हाला. कारण आम्हाला ते पाहिजे होतं ना की आपण कसं इम्प्रूव्ह करता येईल. आपण इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला फीडबॅक येणं गरजेचं आहे. चांगल्यापेक्षा वाईट फीडबॅक येणं जास्त गरजेचं महत्वाचं आहे, कारण त्यातून आपल्यामध्ये सुधारणा. माझं तुम्हाला कधी वाटतं का की नाही यार ह्याच्यात आपल्याला थोडा मुलासाठी वेळ देणं कमी झालं किंवा दुर्लक्ष होतं वगैरे, मग तेव्हा काय असं मनात काय फिलिंग्स असतात? खूप म्हणजे खूप जास्त होतं. फेस्टिवल सीझन मध्ये तर खूप जास्त होतं. मुलांना टाइमच होत नाही. पण तुम्हाला असं मग कधी वाटतं का रे यार हे कशासाठी, जर आपण आहे त्याच्यासाठी जर वेळ देऊ शकत नसेल तर? हो, ते तर वाटतंच आपल्याला. कारण आता कसं आहे, आपल्याला एक बिझनेस करायचा आहे म्हटलं म्हणजे कुठे ना कुठे आपल्याला काही ना काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. पण कसं आहे, आमचा मुलगा पण एवढा समजदार आहे ना, त्यांनी पण खूप हे घेतलं त्या गोष्टीला, की नाही बा आपली आई पण काम करते, आपले बाबा पण ऑफिसला जातात, आपण पण कसं राहिलं पाहिजे. आता तो शेवटी लहान मूल आहे ते, त्याच्यामुळे त्याचा तो खोडकर स्वभाव आणि खेळकर स्वभाव त्याचा जो आहे, पण त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला या मिड टाइम मध्ये सुद्धा. म्हणजे त्याची पण हेल्प झालेली आहे आम्हाला बऱ्याच वेळा. ते दुःख आमच्या मनात नेहमी राहील की बा खरंच आम्ही त्याला जो वेळ ऍक्च्युअली एक आई वडिलांनी आपल्या एका मुलाला द्यायला पाहिजे तो त्याला नाही देऊ शकलो आम्ही त्या पिरियड मध्ये. पण आता तरी पण आम्ही त्याची भरपाई करतोय हळूहळू. कारण जशी जशी आमचा जो आता मॅन पॉवर तुम्हाला थोडा वेळ डिवाइड करता येईल की लोक आहेत. 1-2 वर्ष जे होते ते तो एक खूप स्ट्रगल पिरियड होता त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी. घरच्यांचं कसं होतं, माहेरचं सासरचं? की थोडं घरच्यांचं होतं की सगळ्यात पहिला प्रश्न तो होता की मुलावर दुर्लक्ष नका करू. म्हणजे सगळ्यांनी म्हटलं, म्हणजे माझ्या माहेरच्यांनी असो की सासरच्यांनी असो, की मुलावर दुर्लक्ष होत आहे. कारण मुलगा होता की खूप हे तो म्हणजे समजतीखोर खूप आहे, चंचल आहे तो. म्हणजे कुठली गोष्ट काही करून ठेव, म्हणजे भीती होती सगळ्यांना. एकतर तो आमच्याकडे आणून देत, तुम्ही दोघं तुमचा बिझनेस सांभाळा, असं पण व्हायचं. पण म्हटलं नाही, आमचा मुलगा आमच्या जवळ ठेवतो, आम्ही करायचं. सपोर्ट म्हटलं तर की सगळ्यांनी म्हटलं की नाही छान आहे, छान हे करताय तुम्ही, करा, म्हणूनच सपोर्ट दिला.
200+ चपात्या फुलकात जे म्हणतात ते मी एकटीने केलं. त्याला सपोर्ट होता संदीपचा. मग त्याचं पॅकिंग इतकं इंडिव्हिज्युअल पॅकिंग राहायचं त्याचं आणि असं करून संदीप घरून निघायचं. म्हणजे काही पेशंटला तर त्यांच्या बेडपर्यंत सुद्धा संदीपने टिफिन प्रोव्हाईड केला आणि ते बरे होऊन त्यांच्या घरी गेले. तिथून त्यांनी मग आम्हाला फोन केला, की तुमच्या जेवणामुळे आम्ही आज घरी वापस आलोय जाऊन. म्हणजे औषधी ह्या सगळ्या गोष्टीमुळे तर येतोच पहा, तो काही प्रश्नच नाही. पण जे घरचं फूड पाहिजे होतं आजारपणात हा मिळालं का काही म्हणजे त्यांचे मेसेजेस होते की छान वाटतंय जेवण मिळाल्यामुळे आम्हाला अजून हे होतंय की नाही आपण घरी वापस जाऊयात जाऊन. मी तुम्हाला एक संधी देतो दोघांना, जर तुम्हाला कोणालाही तुमच्या सोबत असतील नसतील, आजपर्यंत तुम्ही जे काही उभं केलं, जे काही काय म्हणतात प्रवास केला, त्याच्याबद्दल त्यांना थँक्यू म्हणायचं राहून गेलं असेल किंवा आता वाटत असेल की नाही मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं असेल तर आता कसं आहे, आपल्याला म्हणजे खूप लोकांनी सपोर्ट केला, खूप लोकांनी मदत केली. त्या सगळ्यांना आमच्याकडून खूप खूप धन्यवाद ऍक्च्युली. कारण तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्या मदतीमुळे आणि तुम्ही आमच्यावर ठेवलेला विश्वास हा सगळ्यात मोलाचा आहे आमच्यासाठी आणि तो कायम असू द्यावा हीच आपल्या सगळ्यांना आमच्याकडनं नम्र विनंती आहे. दोघांना पण उदयन भाऊंना आणि कपिल भाऊंना दोघांना पण थँक्यू म्हणते. आता आपण बोलूयात पुढच्या सेक्शनकडे. तर तुम्ही म्हटलं तुम्हाला जास्त जेवणाची आवड होती वगैरे, तर संदीप सरांना काय काय ओळखता येते बघूया. आपण त्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे, त्यांना आपण 5 जिन्नस देणार आहेत आपण. हा आहे काजू. ओके, बरोबर आहे. तर ओळखलं तुम्हाला पण येतं, हे थोडं अवघड होईल. चना. परफेक्ट. बरोबर, म्हणजे तुम्ही मदत करता हे सोपं असेल. हे जरा कठीण आहे बरं. आणखी क्ल्यू देऊ का? मुगाची डाळ. नाही. अख्खा मसूर. येस करेक्ट. ओके, ह्याच्यानंतर चना डाळ. नाही. नाही. ओके, फ्राईड ग्रॅम म्हणजे डाळवा. येस फुटाण्याचं डाळ. फुटाण्याचा डाळवा. आणि आता हे सोपंच असेल तुमच्यासाठी. बघा याचं बदाम आहे. तुमच्या बुद्धीवरून मला ते जाणवतं. सो आता आपण बोलूया आपण शेवटच्या सेगमेंटकडे, रॅपिड फायर. हो मी ऐकते किंवा मी ऐकतोय पण लक्ष तर नसतंच, मीच त्याच्यामध्ये लक्ष देत नाही. नाही, काही वेळेस नाही देत. बरेचदा बरेचदा होतं. सुखी जीवनाची गुरु किल्ली. येस. काही वेळेस सोडून जायचं. भांडणात शेवटचा शब्द कोणाचा असतो? डिपेंड करतं, ज्याची चूक असली तो करतो. म्हणजे हा ठीक आहे बाई, नाही तसं नाही, एक तुम्ही किंवा हे असं नाही मग हीच. तुम्ही जरी किती म्हटलात चूक कोणाची असेल, शेवटी नमतं हो आपल्याच बाजूला. नमतं मग मलाच घ्यावं लागतं ते. काही प्रश्न नाहीये त्याच्या बाबतीत. मुलगा जास्त कोणासारखा आहे, आई की बाबा? आईसारखा. हो आईसारखा. चौथा प्रश्न, आता तुम्ही दोघं वेगवेगळ्या क्षेत्रात आहात, हो. तर तुमच्या एकमेकांच्या क्षेत्राबद्दलचा एक गैरसमज काय तुमच्या दोघांचा? हिला माझ्या क्षेत्राबद्दल गैरसमज असा आहे की यांना काहीच काम नसतं ऑफिसमध्ये जाऊन. हे नुसते फिरतात, खातात, पितात आणि वापस येतात टिफिन घेऊन. पण जेव्हापासून वर्क फ्रॉम होम जे आलं त्यावेळेस कळलं यांना की नाही, यांना पण काम असते ऑफिसमध्ये जाऊन, हे पण काम करतात. आणि माझ्या कामाच्या बाबतीत म्हटलं तर जेंट्सचा जनरली एक हे असतं की घरचंच तर करते ना, घरचाच तर स्वयंपाक आहे, पण त्याला पण एक मेजरमेंट असतं हे माहीतच नव्हतं. मग ते मात्र जेव्हा करायला लागलं ना, म्हणजे वर्क फ्रॉम होम जेव्हा मिळालं ऍक्च्युअली, तेव्हा पण ते कळलं की नाही इतका वेळ लागतं. सकाळच्या टिफिन तर होऊन जातं लवकर, पण ह्या प्रोसिजर मध्ये कसा वेळ लागतो हे कळलं मात्र. कार्यक्रमाचं नाव पण गोष्ट आपलीच आहे. म्हणजे जे बघतायत हे सगळं
आपल्या घरी पण होतं. हो हो ही 100% आपलीच गोष्ट आहे. हा. त्यासाठी या कार्यक्रमाचं पण नाव ठेवलंय. हम्म. कारण जसं तुम्ही म्हटलं तसंच आमच्या घरी पण आहे. याला काही काम नसतं. लॅपटॉप उघडून समोर बसलेला असतो. बसलेलं असतं. कॅन्टीनला सुट्टी की आयटीला सुट्टी कोणतं बरं वाटतं? IT ला सुट्टी. Relaxation. IT ला सुट्टी. IT. कॅन्टीन हा प्रकारच आमच्यासाठी कितीही धावपळ झाली तरी रिलॅक्सेशनचा प्रकार आहे नाही. तो. आणि आयटीला सुट्टी असेल तर तुम्हाला जास्त मदत होईल. हा, हो. ते फारच आनंदाची गोष्ट असते. त्यामुळे तुम्हाला जास्त हा, आनंदाची गोष्ट ती आहे. जास्त आनंदाची गोष्ट असते. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुमचा अनुभव ऐकायला मिळाला. शून्यातून हे सगळं उभं केलं. बेंगलोर, पुण्यापासून यवतमाळ, पुणे, पुणे ते बेंगलोर. बेंगलोर. आणि आता मला वाटतं तुम्ही बेंगलोरमध्ये बेंगलोर स्थायिकच व्हाल. झालं. हो हो प्रवास बऱ्याच लोकांना इन्स्पायरिंग पण असेल. कारण मगाशी मी जसं हो. म्हटलं, मराठी लोक ते पण दुसऱ्या राज्यात जिथं भाषेचा पण थोडा आपल्याला प्रॉब्लेम येतो, तिथं जाऊन हे सगळं उभं करणं, हो. तुमचे अनुभव, तुमचं जे काय आहे ते नक्कीच लोकांना मार्गदर्शक होईल. आणि जाता जाता आता एक महिला उद्योजक म्हणून बाकीच्या महिलांना काय संदेश देऊ शकता तुम्ही, एक मार्गदर्शन कर? आपण घरातून जरी करत असलं, छोट्या स्केल मधून जरी असलं ना, तरी लाजायचे पण नाही आणि थांबायचं पण नाही. कोण काय म्हणतंय याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. मी हेच केलं सगळ्यात महत्वाची गोष्ट तर. कोण आपल्याला चांगलं म्हणतं, वाईट म्हणतं, काय म्हणतं याच्याकडे लक्ष नाही. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय करायचं आहे, काय ठरवलेलं आहे आपण, त्या डेस्टिनेशन पर्यंत आपल्याला जायचं आहे. तर याच्यामध्ये चढ उतार हे येतातच. आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष जर द्यायचं असेल तर आपल्याला जे गोष्ट खचून जाते, एखादा प्रसंग येतो की त्याच्यातून आपण आता मी काय करू? तर आता मी काय करू तर पॅनिक न होता खरं खास म्हणजे पॅनिक न होता त्याच्यावर त्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन आपण काढायला पाहिजे. आणि सगळ्या लेडीजला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या. Everybody, my name is Shaurya Sandeep Dayak. My parents always love and care for me. My mother always prepare delicious food for me. My mother is a very good chef. My father always support my mother. Thank you. खूप खूप छान. खूप महत्वाचा सल्ला होता. तो धन्यवाद. फार छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुम्हालाही तुमच्या काही आठवणी साठवायच्या असतील तर आमच्याशी नक्की संपर्क करा. त्याचे डिटेल्स खाली दिलेले आहेत. पुढच्या भागात भेटूया नवीन ठिकाणी त्यांच्या गोष्टी सहित. जरी गोष्ट त्यांचीच असेल पण ती तुमची आमची आपलीच असते. जी गोष्ट आपलीच आहे. धन्यवाद. धन्यवाद.